सन्मान्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं. ही परंपरा, ही संस्कृती ज्यांनी पुढे नेली, गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. हा वारसा परंपरेचा, हा वारसा संस्कृतीचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेली शिकवण आणि त्या वारसाला पुढे नेताना धर्मवीरांची हंडी, दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी, अभिमानाची सोन्याची हंडी, या हंडीची परंपरा अशी सुरू आहे. आणि धर्मवीरांचा वारसा पुढे घेऊन जाणार असा महानेतृत्व म्हणजे आपलेच लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आणि मला वाटतं 7.5 थर इथे लागलेले, म्हणजे 7 थर कन्सिडर केले जातील तर आपलं खूप कौतुक आहे. 7 थर, 7. गौरी शंकर यांचे 7 थर लागलेले आहेत. आणि आता आपल्या सर्वांच्या भेटीला ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण आला. चला सर्वांनी जरा मागे यावं. डीजे जरा एक मिनिट, डीजे जरा एक मिनिट. हॅलो, डीजे जरा एक मिनिट बरं का. हॅलो, डीजे जरा एक मिनिट. हॅलो, साई ईश्वर गोविंदाबद्दल डीजे जरा एक मिनिट बरं का. लक्षात घ्यायचं आहे, अनावश्यक गर्दी कृपया आपण जरा प्लीज कमी करायचं. आणि याच तुतारीच्या या भव्य दिव्य या आवाजामध्ये आपण जोरदार स्वागत करूया आपल्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व, सन्मान्य आदरणीय लोकनेते, महाराष्ट्राचे महानेतृत्व सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं. वरती होऊन दे. गर्दी कमी करा स्टेजवरची. तमाम आमच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने अभिवादन करताना या महाराष्ट्राचं महान नेतृत्व, शिवसेनेचे ठाण्या वाघ म्हणजेच लाडके मुख्यमंत्री आदरणीय कार्यसम्राट एकनाथजी शिंदे साहेब. आमच्या किसन गाय कोणी अंगावरचे टी शर्ट काढू नये. हॅलो, आणि धर्मवीर 2 हा येणारा चित्रपटातील सर्व मान्य कलाकार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत असलेले प्रसादजी ओक, आपल्या सर्वांच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भूमिकेत असलेले क्षितिज दाते, हे सर्व कलाकार आज या क्षणी उपस्थित आहेत.
हॅलो आज या क्षणी धर्मवीर 2 या येणाऱ्या चित्रपटातील धर्मवीर आनंदीके साहेबांची भूमिका केलेले कलाकार प्रसाद जिओक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारे क्षितिज दाते, निर्माते मंगेश देसाई आणि पूर्ण टीम आज इथे उपस्थित आहे। या क्षणी त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्षण मोलाचा, क्षण आठवणीतला। हे तर असं आहे म्हणजे प्रत्यक्ष आपल्यामध्ये सर्वांना धर्मवीर उपस्थित। क्या बात आहे। धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 ची टीम पूर्णपणे उपस्थित आपण पाहतोय ते साक्षात धर्मवीरांची भूमिका ज्यांनी साकारली आणि ज्यांनी अजरामर केली ना ते सन्माननीय अभिनेते प्रसादजी ओक साहेब आणि त्याबरोबर डायरेक्टर मंगेशजी देसाई साहेब आणि त्याबरोबर आपले लाडके मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे धर्मवीर साहेब। 2 धर्मवीर 2 हा चित्रपट पूर्ण जगभरात 27 सप्टेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे। पुन्हा एकदा येईल तुफान आणि कळेल हिंदुत्वाची शान, हे महत्वाचं आहे। त्यामुळे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे पक्का करणारं व्यक्तिमत्व धर्मवीर आनंदीके साहेबांच्या जीवनपटावर बेतला चित्रपट, रसिकांच्या मनामनात आठवणीत असलेला चित्रपट 27 तारखेला आपल्या भेटीला येतोय। धर्मवीर पार्ट 2 धर्मवीर 2। नक्कीच मनगटाची तलवार करत छातीचा ढाल करत खऱ्या अर्थाने या उत्सवाची आपण मजा निश्चित लुटायची। शान आहे शान। अरे तुम्ही जाऊन या ना। आणि आपल्या तरुणाईचं ऊर्जा स्तोत्र म्हणजेच महाराष्ट्राचं महानेतृत्व बरं का। लाखोंचे आपले खऱ्या अर्थाने अगदी जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब। आणि त्यातच आता गोविंद पथक आता बघूया कुठला थर रचतोय तो। ठाण्याचा राजा आपण असाल तर तयारी आपण करायची आहे। ओम साई गोविंदा पथक आता आपण आहात का? महिलांचं गोविंदा पथक, महाराष्ट्राच्या रणरागिणीचं गोविंदा पथक, जरा टाळा झाला पाहिजे प्रत्येक महिला गोविंदा पथकासाठी। आणि आजूबाजूचे गोविंदा पथक जरा हात आपल्या हवेत पाहिजेत, वरती पाहिजेत। फार चांगला प्रयत्न, कदाचित 4 थरांचा प्रयत्न आहे। 4 की 5 थर बघूया। 5 थरांचा प्रयत्न आहे महिला गोविंदा पथकाचा। जरा खालचे बाजूचे हात वरती करा, सर्वांच्या हात वरती पाहिजेत। सर्वांनी महिला गोविंदा पथकाला प्रोत्साहन द्या। जरा टाळा झाला पाहिजेत। यशस्वी सलामी होते का? हो, यशस्वी सलामी, 5 थरांची यशस्वी सलामी। डीजे दे धक्का महिला मंडळ, महिला गोविंद मंडळ यांचं खूप खूप अभिनंदन। कुठलं गोविंदा पथक आपण बघूया। कमान एक मिनिट बरं का। आणि साक्षात या गोविंद पथक जे आता आहे ना ठाण्याचा राजा, अतिशय मानाचं गोविंद पथक बरं का। आणि साक्षात गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेबांनी ज्या गोविंद पथकाला ठाण्याचा राजा हा उपाधी दिली ना ते हे गोविंद पथक आहे। तर आपण इथे आहात का? कुठे किती थर आपण लावणार आहात? 8
क्या बात. आणि 8 थरांचा इतिहास तुम्हाला नक्कीच या अगोदर पण लाभलाय आणि या पवित्र भूमीवरती तुम्ही 8 थर निश्चित लावणार, आमचा ही आशा निश्चित आहे. आणि बरं का, तुमचं सर्वांचं लाडका ऊर्जा स्तोत्र स्वतः मुख्यमंत्री महोदय हा प्रोग्राम हा कार्यक्रम एम्मी नाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे. हा मानाचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतला महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथं सलामी देतो आणि मग पुढे जातो. ही परंपरा आहे. कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते. यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं. जसा दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे. आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे. इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण. आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात. आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये. म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं. त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता आता प्रो गोविंदा देखील झाला. त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत आणि मला आठवतंय जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळी सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता. हा गोविंदा निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले. आणि आज त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय. रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंदा दिसतात आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे जाते. सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी त्यांचा आपण इन्शुरन्स काढलाय. त्याचबरोबर प्रो गोविंदा आपण सुरू केला. त्याचबरोबर इथं सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी सेफ्टी नेट असेल, सगळ्या गोष्टींची काळजी गोविंदांनी घेतली पाहिजे. कुठलाही गोविंदा जखमी होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करते आणि आपल्या गोविंदांनी देखील त्याची काळजी घ्यावी. शेवटी आपली कोणीतरी घरी वाट पाहत असतं आणि म्हणून आपला सण उत्सव साजरा करताना आपण थर लावताना देखील काळजी घ्यावी. विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची हंडी विधानसभेची कोण विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार. कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी
आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय, त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत, त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती फोडणार. दहीहंडी उत्सवात देखील लाडकी बहीण योजनेचा बोलबाला जो आहे तो सर्वत्र दिसून येतोय. सर्वत्र बॅनर देखील त्या संदर्भात झळकले. कुठले कुठले हा दहीहंडी उत्सवात दहीहंडी उत्सवाचे लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकलेले सर्वत्र लोकप्रिय झालेली आहे. नाही, लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला. त्यांनाही 6,000, 8,000, 10,000 रुपये दिले. लाडकी बहीण जी आहे त्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टाव फोडणार तरी सुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखायला लागले आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली, लाडका शेतकरी पण आम्ही केला, त्याचबरोबर लाडका गोविंदा पण आम्ही केला. अजून काय पाहिजे? लाडक्या गोविंदाला पण आम्ही विमा दिला, इन्शुरन्स दिला, प्रो गोविंदा केला. त्याचबरोबर बघा गोविंदा, बघा तिकडे बघा. इस बार भी बहुत ही अच्छा प्रतिसाद ये दहीहंडी गोविंदा में दिखाई पड़ रहा है. हर साल की तरह सभी जगह पे ये गोविंदा का उत्सव जो है ये हमारी संस्कृति है, हमारी परंपरा है और इसे आगे बढ़ाने का काम ये सब गोविंदा करते हैं. ये टिम्मी नाके में ये आनंद के साहब ने शुरू की हुई दहीहंडी है. ये मानाची हंडी है. ये यहाँ पर सब लोग आते हैं और सलामी दे के आगे जाते हैं. इसलिए ये गोविंदा सुरक्षित रहे और इसलिए सभी गोविंदा को मेरा आह्वान है, अपील है कि सुरक्षितता बरताए और गोविंदा का उत्सव आप मनाएं. लाडली बहना का बैनर भी है. सरकार ने लाडली बहना भी लाई, लाडला भाई भी लाया, लाडला किसान भी लाया और लाडला गोविंदा भी लाया, क्योंकि प्रो गोविंदा भी शुरू किया. यहाँ पर उनके लिए इंश्योरेंस का प्रावधान किया है. आज पूरी तरह सुरक्षित गोविंदा ये उत्सव मनाने की मैं अपील करता हूँ और सभी लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ. हाँ, इसको साहसी खेल का दर्जा भी दिया है. गोविंदाला आता साहसी खेळाचा दर्जा आपण दिलेला आहे. त्यामुळे गोविंदा हा देखील 7 समुद्रा पलीकडे हा उत्सव चालू लागलेला आहे. गोविंदा पथकाने काळजी घ्या आणि सुरक्षित गोविंदा उत्सव साजरा करा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची काळजी घ्या आणि गोविंदा थर लावताना देखील एक या गोविंदामध्ये कोणी जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन मी करतो, विनंती करतो. आम्ही माझी वडेकर पहिले नाचा. हे लाव, गाणी लाव, डीजे लाव, डीजे लाव. शिवसेना लाव रे. जय सेवालाल गोविंद पथक. आम्ही माझे वडेकर. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. कन्हैया गोविंद पथक दिगा.
हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 बघा पाऊस पडतोय, तुम्ही थर लावू शकत नाही पण नाचू तर नक्की शकता. डीजे साऊंड लाईट्स हे एवढं सगळं केलंय ते तुमच्यासाठी केलेलं आहे. सर्व गोविंदांना हे इथे थर लावू नये. थर खाली उतर, खाली उतर, खाली उतर, खाली उतरा. थर लावायचे नाही, खाली उतरा. थर लावायचे नाही, खाली उतरा. थर लावायचे नाही. जो जगला जो घडला मही हिंदुत्वाची कास धरुनी जनकल्याण अखंड सकला उभी सेना अभिमानी पाठीशी त्याच्या कर्जत जय भवानी. शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड न्याय फोडण्या वाघ होऊनी भिडला रक्षण धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण जनतेचा. धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर. आपके आ जाने से मैं से मीना देना साथी से, मैं से मीना देना साथी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने
सगळ्यांचे हात आपके आ वरती. जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से गुल से गुच्छों से ना बुलबुल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गुल से गुच्छों सगळ्यांनी से टाळ्या ना वाजवा. सगळ्या गोविंदांना बुलबुल हात वरती. सगळ्या गोविंदांनी टाळ्या वाजवून जरा जोरदार टाळ्या. सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंद यांचं टेमी नका इथे हार्दिक स्वागत करावं. समस्त तरुणाईची जान बरं का, म्हणजे अर्थातच बेहतरीन ऍक्टर गोविंदाची आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स तर काय लाजवाब. खूप खूप कौतुक आहे गोविंदाजी सर आपका. हॅलो जरा मंचावरील अनावश्यक गर्दी आपण प्लीज जरा कमी करायची आहे बरं का. मंचावरील अनावश्यक गर्दी प्लीज जरा आपण कमी करायची आहे. हॅलो आज उत्सव आणि उत्सव आणि फक्त उत्सव. थरार सुरेख गोविंदा पथकांचा टाण्याची धर्मवीर रामदेगे साहेबांची हंडी, मानाची हंडी, अभिमानाची हंडी. सर्वांनी जरा स्टेज खाली करा. सिक्युरिटी रिझननी संरक्षणाच्या मुळे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आपल्याला मार्गदर्शन करतायत. जरा स्टेज कृपया खाली करा. अरे चला मागे. लक्षात घ्यायचंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चित स्टेज जरा प्लीज आपण जरा थोडा जरा आपण अनावश्यक गर्दी आपण कमी करायची आहे. प्लीज आमच्या विनंतीला आपण प्लीज मान द्या. आयोजकांच्या विनंतीला आपण प्लीज मान द्या आणि समस्त तरुणाईचा जोश या जरा क्षणी कृपया स्टेज जरा मोकळं करा. गर्दी खूप झाली स्टेजवर. दहंडीचा थरार आयोजित दहंडी उत्सव 2024. फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनला विनंती आहे, आपल्याला डायरेक्ट लिंक दिलेली आहे. कृपया आपण समोर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना लोकांना पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण प्लीज आपण लिंक घ्या आणि ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी ठीक आहे ना. प्लीज 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 निलेश, लिंक दिलेली आहे आपल्याला लिंक दिलेली आहे. लिंकवरनं तुम्हाला सगळं मिळणार. ठाण्याचा राजाने 8 थर लावलेले आहेत. संध्याकाळी 8:30 वाजता यायचंय कॉम्पिटिशनला. क्या बात आहे, क्या बात. आणि खऱ्या अर्थाने ठाण्याच्या राजाला आज आपल्या गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेबांनी उपाधी दिली होती, चक्क ठाण्याचा राजा. आणि नावाला चला जरा पुन्हा विनंती. महिला गोविंदा पथकाला पहिला प्राधान्य दिलं जाईल. ठाणा मुंबई असं एक चान्स प्रत्येक मंडळाला दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. सर्वांनी नंबर निशी आलात, संयम ठेवा, आपल्या वेळेची वाट बघा. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपल्या दहीहंडी पथकाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत. हा जो टेंबिनका दहीहंडी महोत्सव आहे, दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी, मान्याची हंडी आणि सोन्याची हंडी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा टेंबिनका परिसर. दहीहंडी उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, आणि संपूर्ण आयुष्य दिघे साहेबांनीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा टेंबिनका परिसर आहे. दिघे साहेबांनंतर साहेबांची पूर्ण परंपरा, साहेबांचे सर्व उत्सव, साहेबांचं सर्व समाजकार्य
पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. यासाठी जोरदार हात वर करून शिंदे साहेबांच्या नावाने जोरदार टाळ्या आपण वाजूया. या टेंबी नाक्यावरती काम करत असताना हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे साहेबांपासून आज महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले आणि मुख्यमंत्री सुद्धा या महाराष्ट्राचे शिंदे साहेब झालेले आहेत. काही लोक आमच्यात काम करत असताना या गल्लीतून दिल्लीत गेले आणि या टेंबी नाक्याला नंतर गल्ली समजले, ते दिल्लीतून गल्लीत आलेले आहेत. तेवढी ही टेंबी नाक्याची परंपरा आहे की दिल्लीत लिहिलेला माणूस तो गल्लीत सुद्धा आणू शकतो. आणि एकनाथ शिंदे साहेब या टेंबी नाक्या परिसरात काम करत असताना, दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत असताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्व ठाणेकरांच्या पाठीमागे आहे. आणि आज साहेब आपल्या या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. त्यांचाच उत्सव आहे, परंतु ठाणेकरांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करतोय. काही नेते बोलले होते गल्लीतली हंडी आहे, पण गल्लीतल्या हंडीने दिल्लीत पाठवला खासदार शिंदे साहेबांनी आणि त्यांनी स्वतः खाली मागे राहिला. नक्कीच सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की पेटवी नसात भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. आणि तमाम खरं तर धर्मवीरांची सावली, आमच्या सर्वांचा सन्मान, धर्मवीरांची परंपरा पुढे चालवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचा लाडका नेतृत्व नाही हवेत बाता माननीय मुख्यमंत्री घेऊन नामदार एकनाथ शिंदे साहेब. आला एकनाथ आहे लाडका सर्वांचा बाळासाहेबांचा एकनाथ आला शिंदे साहेब आगे बढ़ो. वाली गोरगरिबांचा नाथ अनाथांचा एकनाथ. सिने अभिनेत्री गोविंदा, रसिकांच्या मनामनाचा राजा बाबू, आज ठाणेकरांचा लाडका बाबू म्हणजेच गोविंदा, सिने अभिनेते गोविंदा यांचं स्वागत टेंबी नाका मित्रमंडळाच्या वतीनं केलं जात आहे. आणि धर्मवीर आनंद दिघेंना ज्यांनी पाहिलं नाही, ज्यांना त्यांचं रूप माहीत नसेल, चित्रपटामध्ये तसंच रूप दाखवणारे अभिनेते प्रसाद ओक, जरा जोरदार काय झालं पाहिजे. आणि धर्मवीर 2 मध्ये आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारे रितेश दाते. शक्तीचा राजदंड हिंदुत्व आणि प्रखर हिंदुत्व
सहभाग याची जाण देणारा चित्रपट म्हणजे धर्मवीर 2 27 तारखेला जगभरात रिलीज होतोय. पुन्हा वादळ येत आहे, वादळ येते भगव्याचं. असा धर्मवीर, असा धर्मवीर. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. प्रसादजी, आपण 2 शुभेच्छा. आधी प्रसाद हेमंत. आता सेल्फी विथ गोविंदा. सर्व गोविंदा पथकांना या ठिकाणी प्रसाद ओक साहेब, एक मिनिट. नमस्कार. जय भवानी. बोल 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 बजरंग बली की. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय श्रीराम. येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतोय. आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि यावेळेला तो फक्त मराठी नाहीये, तर मराठी आणि हिंदी सुद्धा एकत्र प्रदर्शित होतोय. भारतभर प्रदर्शित होतोय, जगभर प्रदर्शित होतोय. 27 सप्टेंबर धर्मवीर भाग 2 बघणार ना. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धन्यवाद. गोविंदाजी, आपण जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आदरणीय शिंदे साहब, यहाँ पे शिवसेना से जुड़े हुए सब अध्यक्षगण, अतिथिगण, अधिकारीगण और साथ में आए हुए आप सभी गोविंदा, जहां नजर है वहां गोविंदा ही गोविंदा है. ये क्या हुआ? मैं धन्यवाद देता हूं, आप लोगों ने मुझे यहां पे आमंत्रित किया और ईश्वर से यही प्रार्थना है
कि ये जो आवाज यहां से निकली है ये दिल्ली तक पहुंचे। हम सब विरार, वसई, नाला सोपारा और ये जो खास जगह रही हम सब लोगों के लिए, वर्षानुवर्ष हम लोग थाना आया करते थे। तभी सोचा नहीं था कि सीएम यहां से होंगे, पर हम लोग आज ये प्रार्थना करते हैं कि दिल्ली में जैसे वो यहां से निकल के महाराष्ट्र में राज्य स्थापना हुई है, वैसे ही दिल्ली में स्थापना हो, ऐसी हम माई से प्रार्थना करते हैं। या तो मैं ऐसे परम आदरणीय बाला साहब ठाकरे जी के लिए आया था, या आज यहाँ पे आदरणीय शिंदे साहब के लिए आया हूं। माई से प्रार्थना करता हूं कि गोविंदा जो कि कहा करते हैं सब कष्ट निकाल लेते हैं, वो यहां से सब कष्ट निकाले और यहां के शिव सैनिक जो हैं वो हर जगह पे जहां जाइए भगवा राज नजर आए। जय हिंद, जय महाराष्ट्र, लव यू ऑल, थैंक यू सो मच, धन्यवाद। क्या बात है, क्या बात आहे सर जी। सर जी आपने बिलकुल सही फरमाया है। आणि खरं तर आपल्या महाराष्ट्राचं महानेतृत्वामध्ये एवढी ताकद आहे, सन्मान्य लोक नेतृत्व म्हणजेच आदरणीय आमचे सन्मान्य लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये एवढी ताकद आहे। इससे पहले कि सीएम साहब यहाँ पे आए, मैं हर जगह पे जाया करता हूँ। सीएम साहब, शिंदे साहब, मैं जहां जहां पे जाया करता था ये मंत्र पढ़ा करता था। आज आपके प्रांगण में ये पढ़ने का मौका मिला है। ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तन्नासव ओम त्र्यंबकम गजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमय बंदनान मृत्युर्मोक्ष्यमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर माले। बोला हर हर। क्या बात है। आणि अगदी गोविंदाजींनी अगदी सही अगदी बोलल्यात, अगदी सही फरमाया आहे। आणि खरं तर आपल्या महाराष्ट्राचं महानेतृत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष सर्वसामान्य आपल्या शिवसेनेच्या शिलेदाराला आपल्या लोकप्रतिनिधीला थेट पाठवलं। ते आपल्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये अहो साक्षात बोलायचं झालं ना तर या गल्लीतून थेट पाठवलं साहेबांनी दिल्लीला। आपले सन्माननीय आदरणीय नरसिंह म्हस्के साहेबांना ॲज अ खासदार म्हणून, आणि त्यासाठी आता मी आमंत्रित करतोय, म्हणजेच आपल्या सर्वांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय की प्लीज आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, महानेतृत्व श्री एकनाथजी शिंदे साहेबांना। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी बोल बजरंग, बोल बजरंग। जोरात आहे ना यावर्षी? जोरात आहे यावर्षी। बघा गोविंदाचा उत्साह जो आहे सगळा ओसांडून वाहतोय। आज आपल्याकडे धर्मवीर ज्यांनी साकार केला ते प्रसाद ओक पण आलेले आहेत, आणि ज्या आनंदीगे साहेबांनी गोविंदा सगळीकडे नेला तो आपला सबका बंदा असली गोविंदा ठाणे में आले ना। गोविंदा आहे, प्रसाद आहेत, खासदार सगळे आहेत आपले। आणि म्हणून यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये गोविंदाचं अतिशय आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासतोय, पुढे नेतोय। मला अभिमान आहे की या टेंबी नाक्याच्या गोविंदाची,
कारण दिघे साहेबांनी ही गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली. आता गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणे ओळखलं जातं. आणि म्हणून मुंबईतला कुठलाही गोविंदा आला की पहिले इथं टेंबी नाक्याला सलामी देतो आणि मग पुढे जातो. बरोबर ना? इथं सलामी दिल्यावरच पुढे जातो. आणि म्हणून सगळ्यात गोविंदा इथे येतात आणि सलामी देऊन दिघे साहेबांना वंदन करून आपण पुढे जातो. खरं म्हणजे मी एवढंच सांगेन, अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना, बॅनर सगळीकडे लावतात. लाडकी बहीण झाली, मग लाडका भाऊ पण झाला. लाडक्या भावाला पण आता 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला स्टायपंड मिळणार. बरोबर? मग म्हणाले शेतकऱ्याचं काय, बारिशार आहे. मग लाडक्या शेतकरी आपण घेतला, त्याचंही वीज बिल माफ केलं. मग म्हणाले गोविंदाचं काय, मग माझा लाडका गोविंदा पण आम्ही घेतला. गोविंदा प्रो गोविंदा केला. गोविंदा साहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला. गोविंदाचा इन्शुरन्स केला आणि त्याचबरोबर गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली. आणि हा गोविंदा आता 7 समुद्रापलीकडे गेलाय. स्पेनला पण आपले मुंबईतले महाराष्ट्रातले गोविंदा जात आहेत सराव करायला. त्यामुळे हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचलाय. मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काय केलं, विरोधकांना किती रडगाणं गाणार, पण विरोधकांनी किती रडगाणं गाऊ द्या, पण विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार. बरोबर आहे ना? फोडणार ना. आणि विरोधकांनी किती सोलू दे अकलेचे कांदे, तुमच्या बळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार. एकनाथ शिंदे आपलं काम करायचं काम आहे ना, आपल्याला काम करत राहायचं आहे. आणि म्हणून तुमच्या सर्व तरुणांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना आणल्यात. या सरकारने आज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या. माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या, लाडक्या भावासाठी, लाडक्या शेतकऱ्यासाठी. आणि गोविंदा हा देखील उत्सव जो आहे आज त्याला प्रो कबड्डीप्रमाणे आपण प्रो गोविंदा देखील केला. आता आणखी काय काय करायचं आहे ते सगळं आपण करू. पण तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की गोविंदा आज उत्सव आपण ही परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या. कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही, कुणालाही या ठिकाणी इजा होणार नाही. घरामध्ये आपला परिवार, आई वडील भाऊ बहीण वाट बघतायत याची आपण जाणीव ठेवा. आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरचा थरावर कोणी चढता कामा नये, ही सगळी काळजी घ्या. हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक सांघिक भावनेने खेळणारी परंपरा आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. गोविंदा जी आप इधर आए, आपको बहुत बहुत धन्यवाद और आपको भी शुभकामनाएं. प्रसाद आहे, क्षितिज आहेत, सगळे या ठिकाणी आपले कलावंत आलेले आहेत. त्यांनी देखील या आनंदाचा, या गोविंदाचा आनंद घेतला आहे. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघितलं पाहिलं मुख्यमंत्री साहेबांनी साक्षात केलेलं हे आव्हान होतं.
आणि त्यातच तुमचा सर्वांचा जोश उत्साह वाढवण्यासाठी 5 मिनिटांमध्ये मोठे कलाकार म्हणजे सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ येणार आहेत. आणि एक मिनिट तुम्हा समस्त तरुणाईचा ऊर्जा स्तोत्र म्हणजे सन्मान्य महाराष्ट्राचे महामुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये सर्व काही ठप्प झालं होतं, बंद पडलं होतं, सर्व उत्सवावरती मर्यादा आल्या होती. पण त्यानंतर आपल्या या महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्याच्या नंतर झालं का नाही जोशात चालू. क्या बात आहे. म्हणजेच तमाम तरुणाईची जान आहे आमचे महाराष्ट्राचे महानेतृत्व सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. बोला सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा. क्या बात आहे. धर्मवीर दिघे साहेब. जय जय महाराष्ट्र हो तुम ते हीच घोषणा. शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना. शिवसेना श्री साई गोविंद पथक सह्याद्रीनगर चारकोप. एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार. आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना. अप्रतिम साहस दाखवून खरं तर थरावरती थर चढून अक्षरशः अभिवादन करण्याचा प्रयत्न होता बरं का. आमच्या या महान नेतृत्वाला सलाम करण्याचा प्रयत्न होता. पण हरकत नाहीये, थोडी काळजी घ्या सर्वांनी. प्लीज जवळ या. थांबा पुढचे थर, थांबा पुढचे थर. आपण थांबा, खाली खाली उतरा. लक्षात घ्यायचं आहे सेफ्टी बेल्ट किट असल्याशिवाय नाही देणार कोणाला. आमचे कमिटीकडून स्ट्रिक्ट तुम्हाला सूचना आहे. प्लीज जरा 2 मिनिटं आपण खाली उतरा. लक्षात घ्यायचं सेफ्टी बेल्ट सेफ्टी किट असल्याशिवाय तुम्हाला लगेच चढता येणार नाही. आणि बघा हा समोरचा जो गोविंदाचा थर आहे ना, अगदी संकटाच्या काळामध्ये देखील सलामी देण्याचा प्रयत्न करतोय, मानवंदन देण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोविंदा पथकाला विनंती आहे, निवेदक त्या हंडीच्या खालतीच प्रत्येकाला थर लावायला सांगा. इथे मध्ये नका, विदाउट सेफ्टी बेल्ट नका, कोणीही थर लावू नका विदाउट सेफ्टी बेल्ट. सर्व गोविंदांना विनंती आहे सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय थर लावायचे. त्या मंडळाला पुन्हा संधी नाही. तुम्ही बाजूला व्हा, चला बाजूला व्हा. इथं शिस्त पालन महत्वाचं आहे. जे गोविंदा पथक हंडी खाली विदाउट हार्नेस थर लावतील त्यांना विचारात घेतले जाणार नाही. आणि लक्षात घ्यायचं लावूच नाही ही विनंती आहे. आपल्या इथे बाळा थोडा वेळ होईल पण क्रमवारानुसारच सेफ्टी लावून रोप लावूनच तुम्ही हंडी खाली थर लावावे ही विनंती आहे. बेशिस्तपणा करू नये. आपला जसा नंबर येईल त्याप्रमाणे थर लावण्यात यावे ही मंडळाकडून विनंती आहे. आणि नक्कीच बरं का आपण सुरक्षित प्रणाली वापरून आपण त्या गोविंदाचे थर सुरक्षितच वरती चढले पाहिजे. त्याशिवाय सुरक्षित किट असल्याशिवाय आपण बिलकुल कोणी गोविंदा आपण लावू नका. विनंती आहे, विनंती आहे. लक्षात घ्या प्रत्येकाला वरती जाणाऱ्या गोविंदाला खरं तर ती सुरक्षित किट म्हणजे बेल्ट असेल आणि सर्वात वरच्या लहान गोविंदाला मात्र डोक्यावरती त्याच्या शिरावरती मात्र हेल्मेट नक्की हवंय. त्याशिवाय कोणाला लावता येणार नाही. आणि प्लीज 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 त्या दहीहंडीच्या खाली, मानाची दहीहंडी आहे बरं, त्याच्या खाली आपल्याला सुरक्षित कवच आहे ते म्हणजे मॅट. मॅटच्या व्यतिरिक्त आपण कशावरती दहीहंडी रचू नका. आणि आता मला वाटतं कोण आहे शिवतेज महिला गोविंद पथक. शिवतेज कुठे आमच्या रणरागिणी. शिवतेज गोविंद पथक महिलांचं पथक कुठे इकडे आहात आपण इकडे. शिवतेज महिला गोविंद पथक प्लीज आपण जरा पुढे जायचंय. हा आणि शिवतेज महिलांचं गोविंद पथक शिवतेज आहे का तिकडे.
चला येस 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 चला ठीक आहे चला आपण आहात तिकडे आता समोर कोण आहे भगव्या टी शर्ट वरती ते हॅलो शिवतेजवाल्यांनी यांच्यानंतर थर लावावे थोडं थांबा पण हंडी खालीच थर लावा इथे हॅलो राबोडीचा गोविंद देखील आलेला आहे टेंबी नाका मित्रमंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत बिलकुल लवकरच तुमचं सार्वजनिक तुम्ही थर लावा सार्वजनिक राबोडी गोविंदा पथक जे आलेलं आहे राबोडीचं अतिशय मानाचं पथक आहे त्यांचे अमितजी सावंत स्पेनला चक्क जाऊन आले होते दहीहंडीच्या माध्यमातून ते पण इथे आपण पाहतोय ते त्यांचे प्रशिक्षक आपलं कौतुक आहे आणि त्याचा अरे जोरात हात वरती करा सर्वांनी कुठलं गोविंदा पथक डीजे कुठलं गोविंदा पथक विदाउट सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट शिवाय फक्त मॅट वर त्या मटक्या खाली हंडी खाली उभं राहील अन्यथा तुम्हाला संधी देण्यात येणार नाही तुमची सुरक्षा पहिली त्यानंतर बाकी सर्व काही जोश उत्साह ठीक आहे पण संयम आणि शिस्त महत्वाची आहे आणि बरं का मंडळी एक तुम्हाला आठवण करू इच्छितो अगोदर दहीहंडीचा सहभाग खेळामध्ये नव्हता आपले सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मोठ्या आग्रहाने या खेळाचा सहभाग साहसी खेळामध्ये केला आणि मग काय तुम्हाला प्रचंड दारती उघडी झाली अरे प्रो हंडी कशाचं स्वरूप आहे त्या पहा जरा हात वरती खाली सर्वांचे किती थराचा प्रयत्न बघू 1 2 3 4 5 7 थराचा हा प्रयत्न 7 यशस्वी जरा टाळ्या झाल्या पाहिजेत 7 थरांचा हा प्रयत्न आहे पण मागच्या खालच्या हात वरती करा ना जरा हा सर्वांची साथ पाहिजे दुर्दैव साहसाची प्रतिमा म्हणजे 7 थर वा कौतुक वाघोबानगरचा राजा देखील इथे आलेला आहे टेंबी नाका मित्रमंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत श्री साई गोविंद पथक सह्याद्रीनगर चारकोप कमान डीजे जरा होऊन जाऊन दे जल्लोष चांगभला मित्रमंडळ गोरेगाव पश्चिम हे टेंबी नाका इथे 8 थर लावणार आहेत आता शिवतेज महिला गोविंद